आज आपण पुरणपोळीसाठी परफेक्ट पुरण अगदी सोप्या पद्धतीने कसं तयार करायचं ते पाहू. कधी पुरण जास्त पातळ होतं तर कधी जास्त घट्ट होतं. असं होऊ नये म्हणून काही टिप्स मी शेअर करत आहे. 1 वाटी हरभरा डाळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून 1 तास पाण्यामध्ये भिजत ठेवली. डाळ चांगली भिजल्यानंतर त्याच पाण्यासहित कुकरमध्ये घातली. डाळ शिजण्यासाठी डाळीचे दुप्पट पाणी घ्यायचं. त्यामध्ये थोडीशी हळद घालायची, 2 चिमूटभर मीठ घातलं आणि 1 टेबलस्पून तेल घातलं. तेल घातले की डाळ एकसारखी शिजते. पाण्याला उकळी आली की त्या पाण्यावरचा जो फेस आलेला असतो तो फेसही काढून टाकला आणि नंतर मध्यम गॅसवर कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेतल्या. फेस काढल्यामुळे हरभरा डाळ ही पचायला हलकी होते. डाळ छान मऊ शिजली आहे. आता ती नितळून घेतली आणि आता तिला परतून घेऊ. एका कढईमध्ये शिजलेली डाळ घातली. 1 कप गूळ चिरून घातला. उलटणं डाळीमध्ये चांगलं उभं राहीपर्यंत छान परतून घेतलं. चवीसाठी 1 टीस्पून वेलची पावडर घातली आणि ½ टीस्पून सुंठ पावडर ही घातली. गरम असतानाच पुरणाच्या चाळणीवर असं छान वाटून घेतलं आणि आपलं परफेक्ट निलुसलुशीत पुरण तयार आहे.